नमस्कार. चहा घेता घेता सहजच आपला विषय चालू आहे सध्या हेमंत ऋतू. या संपूर्ण ऋतुचक्रामधील सर्वात आरोग्यदायी ऋतू म्हणून हेमंत ऋतूचं महत्त्व आहे. त्यामुळे आपली तब्येत सुधारण्यासाठी हा सर्वोत्तम ऋतू आहे. त्यामुळे त्याचा लाभ घ्यायलाच पाहिजे. या काळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायला पाहिजे ती म्हणजे नियमितपणे व्यायाम करणं. व्यायाम करणं हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण व्यायाम केल्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त जो कफ साठलेला असतो तो कमी होतो, नाहीसा होतो. शरीराची पुष्टी होते, भूक चांगली लागते, शरीराचं रक्ताभिसरण सुधारतं, मांसपेशींना बळ मिळतं, हृदयाला बळ मिळतं आणि त्यामुळे शरीराची पुष्कळशी कार्य आणखीन चांगल्या प्रकारे काम करतात. बुद्धी उत्तम प्रकारे काम करते आणि त्यासाठी व्यायाम हा फार महत्त्वाचा आहे. तो व्यायाम कुठल्या प्रकारचा करावा हा स्वतंत्र विषय आहे, तो आपण आत्ता बोलत नाही आहोत. आपण सूर्यनमस्कार करू शकतो, दंडबैठका करू शकतो, पुशअप्स, पुलअप्स किंवा वॉकिंग, जॉगिंग, रनिंग जे आपल्याला मानवतं, जे आवडतं ते करायला हवं आणि ते केलं पाहिजे. सहसा व्यायाम चालू केल्यानंतर आपल्याला कपाळावर घाम येतो आणि कपाळावर घाम आला की त्याला बलार्ध व्यायाम म्हणावा असा संकेत सांगितलेला आहे. त्यामुळे सुरुवातीला ज्यांनी व्यायाम सुरू केलेला नाही आहे, करायचा आहे, त्या लोकांसाठी बलार्ध व्यायामाने सुरुवात करायला हवी. म्हणजे ज्या वेळेला कपाळावर घाम येतो, खाकेत घाम येतो, त्यावेळेला थांबायचं. पण जसं जसं आपण व्यायाम करायला लागतो तसं तसं आपल्या लक्षात येतं की हा येणारा घाम हा उशिरा येतो. त्यामुळे आपलं व्यायामाची सहन करण्याची शक्ती वाढत जाते आणि ती जशी जशी वाढत जाते तशी शरीराचं बळही वाढत जातं आणि त्याप्रमाणे वाढणारा व्यायाम करणं हे आवश्यक आहे. आहार वयानुसार वाढतो तसा व्यायाम हा करण्याने उत्तरोत्तर वाढणारा असतो आणि ते वाढणंही चांगलं आहे. त्यामुळे पण एक कमीत कमी किती व्यायाम करायचा हे आपल्याला ठरवायला पाहिजे आणि त्यासाठी जसा बलार्ध व्यायाम हा मिनिमम आवश्यक आहे तसं हेमंत ऋतूमध्ये विशेषतः शिशिर ऋतूमध्ये पूर्ण बलाचा व्यायाम म्हणजे चांगला घाम येईपर्यंत व्यायाम करणं हे चांगलं आहे. जे नियमित व्यायाम करणारे आहेत त्यांनी भरपूर घाम येण्याइतका व्यायाम सगळ्या ऋतूंमध्ये करता येतो. पण जे नवीन आहेत, ज्यांना व्यायाम कसा करण्याचं सुरुवात करायची त्यासाठी हे छोटंसं एक गायडन्स म्हणून अशा स्वरूपाचं हे आहे. आता कोणी म्हणेल आम्ही योगासनं करतो, कोणी म्हणतील आम्ही फक्त चालतो, आम्ही रात्री चालतो. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे योगासन आणि व्यायाम यांची दोन्ही गोष्टी शरीरासाठी आवश्यक आहेत आणि दोघांचा उद्देश शरीराच्या दृष्टीने वेगळा आहे. त्यातून फार फार तर आपण त्याच्यामध्ये समन्वय साधायचं तर एवढंच आपण म्हणू की योगाभ्यास हा लाईट एरोबिक एक्झरसाइजमध्ये मोडतो आणि त्याच लाईट टू मॉडरेट. त्यामुळे खूप जिथे शक्ती तुम्हाला वापरायची आहे, जिथे तुम्हाला मसल्स वेगळ्या तऱ्हेने तयार करायचे, तुमची धावण्याची किंवा तुमच्या फुफ्फुसांची शक्ती वेगळ्या तऱ्हेने तयार करायची, त्यासाठी तुम्हाला रनिंग, जॉगिंग, प्रत्यक्ष पुशअप्स, वेट ट्रेनिंग या सगळ्या प्रकारचा विचार करावा लागेल. अर्थात त्याचा आरोग्याशी संबंध किती हा भाग स्वतंत्र आहे. म्हणजे एखादी गोष्ट दिसणारी चांगली असते म्हणून ती आरोग्यासाठी चांगली आहे असं आपण मानतो, पण ते असायलाच पाहिजे असं नाही आहे. आणि त्यासाठी तुम्ही योग्य लोकांना गाठायला पाहिजे. सांगण्याचं तत्त्व एवढंच आहे की जे आपल्याला आरोग्यासाठी महत्त्वाचा वाटतो तो व्यायाम विशेषतः एरोबिक्स आहेत, त्याच्यानंतर कार्डिओ हे आहे आणि थोडेसे पुशअप्स, थोडंसं वेट ट्रेनिंग
ह्या सगळ्या गोष्टींचा जरूर आहे. तर तुम्ही कॅलिस्थेनिक्सचा विचार जर केलात तर त्याचा विचार तुम्ही उत्तम प्रकारे करू शकता आणि तो आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असा व्यायाम आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये व्यायामाचं महत्त्व सांगणारा हा सगळा भाग. त्यामुळे इथेच थांबतो आहे. जय जय रघुवीर समर्थ.